नमस्कार मित्रांनो, सोशल मीडिया ट्रोलिंग नंतर भाजपच्या अधिकृत उमेदवार पूजा मोहोळेंची निवडणुकीतून माघार. पहलगाम हल्ला मुख्यमंत्री फडणवीसवर नेमकी काय म्हणाल्या होत्या याकडे आपण थोडं लक्ष देऊया. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. पुणे महापालिकेतील प्रभाग 2 मधील भाजपच्या अधिकृत उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की उडवली आहे. भाजपने या ठिकाणी पूजा मोरे जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र 2 दिवसापासून त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू झाले. अनेकांनी त्यांची जुने विधाने पुन्हा व्हायरल करून थेट भाजप पक्षश्रेष्ठींना जाब विचारला. आपल्या विधानांचा विपर्यास केल्याचं पूजा मोरे यांनी सांगूनही ट्रोलिंग न थांबवल्यामुळे आज अखेर पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं. पूजा मोरे जाधव यांचे पती धनंजय जाधव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की आम्ही सोशल मीडियाचे बळी ठरवत आहोत. माझी पत्नी पूजा मोरे यांनी जे विधाने केले नाहीत ते शब्द तिच्या तोंडी घातले गेले. मराठा आरक्षण आंदोलनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल केलेलं विधान पूजा मोरे यांनी केलेलं नव्हतं. तसेच पहलगाम इथे झालेल्या हल्ल्यानंतर केलेल्या विधानाबाबत माझ्या पत्नीने तेव्हाच स्पष्टीकरण दिले होते. मूळच्या बीडमधील गेवराई तालुक्यातील असलेल्या पूजा मोरे लग्नानंतर पुण्यात आल्या. लग्नापूर्वी त्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होत्या. मूक मोर्चा आणि त्यानंतर झालेल्या विविध आंदोलनात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. याच आंदोलनात एके ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत विधान केल्याचा दावा काही सोशल मीडिया हँडलिंगवरून करण्यात आला होता. मात्र हे विधान त्यांचे नव्हते असा दावा पूजे मोरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आम्ही आरक्षण मागत आहोत, तुमची पत्नी मागत नाहीत, अशा प्रकारे विधाने मी केलेच नव्हते. हे विधाने करणारी बीडच्या परळीतील एक तरुणी होती असा दावा पूजे मोरे यांनी केला आहे. मात्र आरोपामुळे मला खूप त्रास झाला असंही त्या म्हणाल्या. मग पहलगाम हल्ल्याबाबतचं विधान काय होतं याकडे आपण थोडं लक्ष देऊया. 22 एप्रिल 2024 रोजी पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पूजा मोरे यांनी एक विधान केलं होतं. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. हल्ला झाल्यानंतर पूजा मोरे काश्मीरमध्ये होत्या. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेल्या नाहीत असं म्हटलं होतं. मात्र हा व्हिडिओ तोडमोड करून दाखवण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हिंदू मुस्लिम तणाव निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी काश्मीरमध्ये प्रयत्न केले होते. यावेळी बोलत असताना त्यांची विधाने अर्धवट दाखवले गेल्याचं त्या म्हणाल्या. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.